आणि आता घेऊया जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा जगात काय घडतंयच्या माध्यमातून। ब्राझीलमध्ये गुरुवारी 73,380 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 2,550 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। त्यामुळे ब्राझीलमधून एकूण मृतांचा आकडा 4,16,949 वर पोहोचला। गुरुवारी या लॅटिन अमेरिकन देशानं एकूण रुग्णसंख्येत 1.5 कोटींचा आकडा ओलांडला। जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्टवर कोरोनानं एप्रिलमध्ये धडक दिली। एप्रिलमध्ये बेस कॅम्पमध्ये एका गिर्यारोहकाला कोरोना झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर एकही पॉझिटिव्ह रुग्ण इथे नसल्याचं नेपाळ सरकारने म्हटलं होतं। पण आता पुन्हा या ठिकाणी कोरोना परत आलाय। वॉशिंग्टन पोस्टनुसार इथे 4 लोकांना कोरोनाची लक्षणं जाणवली, तर पोलिश गिर्यारोहक पॉवेल मिचाल्स्कीच्या पोस्टनुसार इथे सुमारे 30 संशयित गिर्यारोहकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं काठमांडूला नेण्यात आलं। अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि अन्य युरोपियन देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होते। युरोपात लसीकरणाचा वेग वाढल्यानं नवे रुग्ण घटलेत, तसंच मृतांची संख्याही कमी झाली। तर अमेरिकेतही नव्या रुग्णांची संख्या घटते। युरोप आणि अमेरिकेतील देशांतर्गत प्रवासावरील निर्बंधही हटवण्यात आलेत। ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे, पण याच दरम्यान ब्राझीलमधील सेरेना शहरानं एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय। ब्राझीलमधील सेरेना या शहरातील सर्व प्रौढ व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं। 45,000ची लोकसंख्या असणाऱ्या या शहरात 30,000 प्रौढ नागरिक आहेत आणि या सर्वांचं लसीकरण झालंय। एका शहरातील सर्व प्रौढांचं लसीकरण झालेलं सेरेना हे जगातील पहिलं शहर ठरलंय। सगळ्यात जगात फैलावलेला कोरोना विषाणूचा ब्राझील व्हेरियंट या शहरात पसरलेला नाहीये। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीची तुलना थेट रशियन बनावटीच्याच AK-47 रायफल सोबत केली। कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये स्पुतनिक लस AK-47 प्रमाणे काम करत असल्याचं पुतिन यांनी म्हटलंय। भारत कोरोना संकटाशी 2 हात करत असताना शेजारील देश म्हणजे नेपाळमध्येही परिस्थिती चिंताजनकच होते। नेपाळमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते। कोरोना संसर्गावर वेळीच नियंत्रण न आल्यास नेपाळची परिस्थिती भारतापेक्षा अधिक वाईट होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला। नेपाळमध्ये सध्या दर 1 लाख लोकांमागे 20 जणांना कोरोनाची लागण होते आणि हीच स्थिती भारतात 2 आठवड्यांपूर्वी होती। जगातील सर्वात वेगवान लसीकरण इस्रायलमध्ये सुरू आहे। इस्रायलमध्ये आतापर्यंत 62% लोकसंख्येचं लसीकरण झालं। जगातील सर्वात वेगवान लसीकरणामुळे मृत्यूदर आणि संसर्ग यात घट झाली। इस्रायलमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय। 16 वर्षांच्या मुलांना लस देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे। कोरोना विरोधातल्या लढ्यात भारताला परदेशातून वैद्यकीय मदतीचा ओघ सुरूच आहे। स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या युरोपियन देशांनी 13 टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांपैकी असलेले दिग्गज डॉक्टर अँथनी फौजी यांनी भारत सरकारला सल्ला दिलाय। कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतानं लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे, तसंच लष्कराचीही मदत घेणं आवश्यक असल्याचं फौजी यांनी म्हटलंय।